गांधीनगर ग्रामपंचायतीकडे येणाऱ्या निधीचे DSC पोर्टल गेल्या 1.5 वर्षांपासून बंद होतं। त्यामुळे निधी मंजूर होऊन सुद्धा गावाच्या विकासासाठी त्याचा वापर करता येत नव्हता। सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद हुजुराणी आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर DSC पोर्टल सुरू झाले। हे पोर्टल कार्यान्वित झाल्यामुळे गावाच्या विकासासाठी 1,30,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद हुजुराणी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। सरपंच पाटोळे यांनी आम्ही 1.5 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची सूत्र हाती घेतल्यानंतर शासनाकडून मिळणारा निधी ज्या खात्यात जमा होतो ते DSC पोर्टलच कार्यान्वित नसल्यानं जमा होणारा निधी खर्च करणं शक्य होत नसल्याचं सांगितलं। हे पोर्टल कार्यान्वित होऊन विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत विविध पातळ्यांवर प्रयत्न करूनही यश येत नव्हतं। अखेर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना याची माहिती दिली। त्यानंतर त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत तात्काळ पाठपुरावा सुरू केला आणि 2 ऑगस्टला पोर्टल कार्यान्वित झालं। गावाच्या विकास कामांमध्ये महाडिक गटाच्या नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सरपंच संदीप पाटोळे, सदस्य गजेंद्र हेगडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन जोशी आणि राजू चंदनशिवे यांनी कार्यकर्त्यांसह महाडिक गटाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्याचवेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगरच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती। त्यानुसार DSC पोर्टल कार्यान्वित झाल्यानं गावासाठी सुमारे 1,30,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं सरपंच संदीप पाटोळे यांनी सांगितलं। त्यांनी उपलब्ध निधीतून प्रभागनिहाय आराखडा तयार करत विकास कामं मार्गी लावू असं सांगत सुमारे 1 कोटी रुपयांच्या घरात असलेल्या करांच्या थकबाकी वसुलीसाठीही प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। पत्रकार बैठकीला निवास तामगावे, सनी चंदवानी, गजेंद्र हेगडे, रियाज सनदी, अर्जुन मिसाळ, जहिदा इनामदार, वैशाली चोपे, सचिन जोशी, प्रताप चंदवानी आदी उपस्थित होते।